आजची परिस्थिती पाहता महाराष्ट्र सध्या आयसीयू मध्ये राज्यात विकास नव्हे तर ही सूज मनसे पदाधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये राज ठाकरेंचा हल्लाबोल। प्रत्येक गोष्टीला एक्सपायरी डेट असते, सत्तेमध्ये असणाऱ्यांनाही एक्सपायरी डेट। काँग्रेससारखीच यांचीही परिस्थिती होणार, काँग्रेसचा दाखला देत राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना इशारा। महाराष्ट्र नव्हे तर त्यांचा पक्ष आयसीयू मध्ये जनतेचे आशीर्वाद असेपर्यंत भाजप सत्तेत राहणार, भाजपच्या नवनाथ बन यांचा राज ठाकरेंवर पलटवार। भिवंडी महापालिकेत भाजपला मोठा धक्का, काँग्रेस प्रणित सेक्युलर फ्रंटचे नारायण चौधरी महापौरपदी तर काँग्रेसचे तारिक मोमीन उपमहापौरपदी, भाजपची 6 मतं फुटली। भिवंडीमध्ये बंडखोरी रोखण्यासाठी टोकाचा प्रयत्न केला, शब्द दिल्यानंतर सुद्धा बंडखोरी झाली, पक्षविरोधी काम करणाऱ्यांवर कारवाई करणार, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची माहिती। राज्यसभेसाठी शरद पवार इच्छुक, त्यांच्या आणि पक्षाच्या भूमिकेवर निर्णय होणार, संजय राऊतांची प्रतिक्रिया। तर प्रियांका चतुर्वेदी राज्यसभेवर जाऊ नयेत यासाठी राऊत प्रयत्नशील, नवनाथ बन यांचा निशाणा। राज्यसभा निवडणुकीच्या 7 पैकी 6 जागा महायुतीच्या येतील, 1 जागा विरोधकांना, ती जागा कुणी घ्यायची याबाबत ते ठरवतील, मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया। उपमुख्यमंत्री शिंदेंसोबत ची भेट ही राजकीय विषयांवर नव्हती, प्रत्येक शहराचे प्रश्न वाढतायत, सूचना द्यायच्या असतील तर भेट घ्यायला नको का, राज ठाकरे यांचा सवाल। ठाकरेंच्या शिवसेनेमधून स्वीकृत नगरसेवकांसाठी 3 नावांवर शिक्कामोर्तब, साईनाथ दुर्गे, माधुरी मांजरेकर आणि कैलास पाठक यांचं नाव फायनल, उद्धव ठाकरेंनी मनसेला स्वीकृत नगरसेवक पद देणं टाळलं। अजित पवारांच्या विमान अपघाताच्या तपासाला वेग, 28 तारखेपूर्वी प्राथमिक अहवाल येणार, फ्लाईट डेटा रेकॉर्डर यशस्वीरित्या डाउनलोड, कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर उष्णतेमुळे खराब झाल्याची माहिती। मंत्रालय लाच प्रकरणामध्ये मंत्री झिरवाळांचा लिपिक राजू ढेरिंगेला जामीन, एसीबीच्या विशेष कोर्टाकडनं राजू ढेरिंगेला जामीन मंजूर। सोलापूर महापालिकेमध्ये स्वीकृत सदस्य निवडीवरून गोंधळ, भाजपकडनं 9 पैकी 8 नावं घेतल्यामुळे विरोधकांकडनं आक्षेप, नगरसेवक महापौरांच्या व्यासपीठावर धावून गेले। महाराष्ट्रासह 22 राज्यांमध्ये एप्रिलपासून एसआयआर प्रक्रिया, निवडणूक आयोगाचं राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना पत्र, एसआयआरसाठी तयारी करण्याचे आदेश। भिगवणा अपहरण प्रकरणामध्ये मोठा ट्विस्ट, डोळ्यात मिरचीपूड टाकून अपहरणाचा बनाव असल्याचा मुलीचा दावा, मुलासोबत स्वमर्जीने गेले, तरुणीचं पोलिसात प्रतिज्ञापत्र। ती स्वतःहून गेली नाही तर तिला बळजबरीनं घेऊन गेले, तरुणीच्या प्रतिज्ञापत्रावर कुटुंबियांचा आक्षेप, आमची मुलगी आमच्या ताब्यात द्या, तरुणीच्या भावाची मागणी। अमोल कोल्हेंच्या शिवरायांवरच्या व्याख्यानाला पुण्यामध्ये विरोध, व्याख्यानाला राजकीय स्वरूप येईल, विद्यार्थ्यांचं कुलगुरूंना पत्र, तर अमोल कोल्हेंच्या समर्थनातही काही विद्यार्थ्यांचं कुलगुरूंना पत्र। कर्नाटक आणि हैदराबादमध्ये शिवजयंतीच्या मिरवणुकीला गालबोट, हैदराबादच्या अंबरपेठ मशिदीजवळ 2 गटांमधल्या वादामुळे तणाव, तर कर्नाटकात शिवजयंतीच्या मिरवणुकीमध्ये अज्ञाताकडनं दगडफेक, पोलिसांकडनं लाठीचार्ज। बुलडाण्यामध्ये शिवजयंतीच्या मिरवणुकीमध्ये नाचण्याच्या कारणावरून 2 गटांमध्ये वाद, जळगाव जामोदच्या पिंपळगावमधील घटना, पोलिसांकडनं हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणामध्ये। बीडमध्ये शिक्षण विभागाचा सावळा गोंधळ, कुर्ला केंद्रावर 10वीच्या विद्यार्थ्यांची मंडपात परीक्षा, केंद्रातील गोंधळावर शिक्षण विभाग खडबडून जागे, अहवाल सादर करण्याचे आदेश। कारल्याची भाजी बनवल्याच्या रागातून आईची हत्या, दारुड्या मुलाकडनं आईला अमानुष मारहाण करत हत्या, चंद्रपूरच्या डोंगरगावमधली घटना, आरोपी जगदीश पेटकुले जेरबंद। छत्रपती संभाजीनगरमध्ये पोलीस उपनिरीक्षकावर बलात्काराचा गुन्हा, लग्नाचा आमिष दाखवून अत्याचार केल्याचा तरुणीचा आरोप, क्रांती चौक पोलीस ठाण्यात 3घांविरुद्ध गुन्हा। भारत बांगलादेश संबंधांना नवी गती मिळणार, तारिक रहमान यांच्या शपथविधीनंतर व्हिसा सेवा पूर्णपणे सुरू करण्याची सरकारची तयारी, बांगलादेशातील भारताचे दूतावास अनिरुद्ध दास यांचे सांगितले।